भीती वाटणार तो म्हणताना माका म्हणता कोणाची भीती वाटत नाही भीती आता आजकालचे कोणी कोणा घाबरत नाही पुरी पितात काय तो म्हणता तुला कोणाची भीती वाटत नाही तुझ्या बापाची तर तुला भीती नाही म्हणता माका कोणाची भीती नाही आणि इतक्यात त्याचा बापूच तर नाही बापूच इल्याबरोबर ह्याला काय केले आणि पुरी दडवले बापूचं इल्याबरोबर पुरी दडवलं मी म्हणते काय रे माका सांगतो कोणा घाबरत नाही आणि बापसात बघितलं बरोबर कशा दडवतं तो काय आणता तसा नाही काका त्यांच्या बघून दडवले म्हणजे काय जर त्यांनी ही पुढे बघितलेली असते ना तर ह्याच्यातली म्हणता की त्यांच्या जवळची लागली असते म्हणून मला काही पण ठेवत अशी परिस्थिती आहे कारण व्यसन बरोबर तुम्हाला सांगतो की व्यसन म्हणजे आज खूप तळागाळात गेलेले आहे आजची बघा 3 मित्र असतात एक असतो दारू पिणारा एक असतो सिगरेट पिणारा आणि एक असतो गुटखा खाणारा तिघांची वरदाची वेळ येते यमराज खाली येतो आणि म्हणतो चला रे तुमचे दिवस भरले पण तिघ सुद्धा काय सांगतात की आम्हाला अजून मजा करायची आहे दारू पिणारा 24 तास दारू पिणारा असतो सिगरेट पिणारा 40 नंबर आणि गुटखा खाणारा 24 तास तोंडात घुसतो आणि तिघवले तर त्यांची वरदावची वेळ पण यमराज काय सांगतात तुमका धावता तर तिघवले म्हणतात माका आमका अजून मजा करूची आहे आणि एक महिना आमका अजून ते आम्ही मजा करू मग तुझ्याबरोबर येऊया ठीक आहे म्हणता यमराज काय करता तिघांना ती खोलीत टाकता एका खोलीत सिगरेट पिणारा एका खोलीत दारू पिणारा आणि एका खोलीत गुटखा खाणारा काय परिस्थिती या पोरांना सांगताय आजकालच्या तिघांना 3 खोलीत टाकता आणि एका महिन्यानंतर जेव्हा यमराज येता ना तो पहिलं जाता गुटखा खाण्याचं ठरवलं आणि काय परिस्थिती बघा हे गुटखा खाणारे ते असतील गुटखा खाणाऱ्याचा दरवाजा उघडल्या यमराज भूतून गेलो आणि उलटी येऊची पाणी त्याचा पुरा चांगला बिवळा सडून म्हणजे धैसा नुसतो त्याचं सापडो पडले होते म्हणजे अंगावर एक चांगला शिल्लक नाही इतकी त्याची हालत नाही बाहेर गेलो म्हणता काय रे मानवा तुझी ही परिस्थिती पुढे गेलो आणि दारू पिणाऱ्याचा दरवाजा उघडला दारू पिणाऱ्याचा दरवाजा उघडल्याने बघता की काय ही श्री घाण नुसतो त्याचो दिवस फुटात त्याचं सत्यानाश झालेलं होतो ही परिस्थिती आली तिच्या बाहेर गेलो म्हणता आले काय करू या माणसाला कधी हसतात पुढे गेलो आणि सिगारेट पिणारा दरवाजा उघडला आणि बघता तर काय सिगारेट पिणारा म्हणजे असो राजासारखं बसलेलो होतो आता ह्याच्यात कोण सिगारेट पिणारा असं तो जाम खूप झाला म्हणजे जिवंत हवं पण आम्ही असं राजासारखं बसलेलो होतो यमराज कंटाळता अरे तू कसं काय जिवंत ते दबवले गेले तू कसं काय जिवंत तो सिगरेट पिणारा म्हणता अरे यमा हे म्हणता तुझी वाट बघतोय अरे 1 महिना पुरा तुम्ही सिगरेट दिलेस पण माचीस पण तुझं बापू घेत होतो अशी परिस्थिती थोडं म्हणतो मला
तुमचं रक्षण करण्यासाठी या ठिकाणी उभी आहे आणि त्यांच्या कृपा आशीर्वादाने तुमच्या सगळ्या गावचं सगळीजण आज या ठिकाणी सुरक्षित आणि सुखी आहेत आणि याच आईच्या चरणी आज या ठिकाणी मागणं करतो की या सर्व आरेगावातील लोकांना चांगलं आरोग्य देव, सगळ्यांना चांगली सुख समृद्धी त्यांच्या घरामध्ये जातो, त्यांच्या घरामध्ये शैक्षणिक आरोग्यरित्या सर्व काही सगळ्या गोष्टी सुरळीत व्यवस्थित असू दे या सगळ्या या पवनादेवी आईच्या चरणी या ठिकाणी मागणं करतो बघा. आणि आज आपण संस्कृतीबद्दल म्हटल्याच्या नंतर आज आरेगावचं भूषण आज बरोबर म्हणजे चंद्रकांत कदमबुवा आज त्यांची आठवण काढल्याशिवाय आज इथून जाता येणार नाही, कारण त्यांच्यावर एक छोटासा गजर माझे गुरुमाऊली भगवान बुवा वगैरे यांनी त्यांच्या शब्दातून या ठिकाणी सादर करतोय. सुपुत्र पाहिला या रे गावाचा गळ्यापासून चंद्रकांत बुवा कदम या रे गावाचा सुपुत्र पाहिला जानी हरी नावाचा
200 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. त्याकडून धन्यवाद धन्यवाद दोस्त. 200 रुपयाचं पारितोषिक दिलं. बोंगा दिले काय असं ते कोणी मला सुंदर गाणं म्हटलं होतं त्याच्यासाठी. व जिंदगीमध्ये काय नाही हसत खेळत राहायचं. लगीन झाला ना म्हणून रडत बसा नको. पुढे चलत राहायचा. काही ना काहीतरी 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 गाव म्हणजे कसा आजकाल कसा फायदा व एक नाही भेटली म्हणून टेन्शन घ्यायचं नाही. येत राहायचं व्हायचा ना. बस गाडी ट्रेन एक गेली दुसरी येत राहतात. टेन्शन घ्यायचं. आजकालचे पोरगे असतात काय करतात टेन्शन म्हणजे करा पोलीसच्या मागे बुवा मराय झाले पोल आजकालच्या पोरांना कामात जावं म्हणजे नुसते आपल्या त्या पोरीच्या मागे. पण खरोखर त्या पोरीच्या मागे फिरण्यापेक्षा तुम्ही तुमचं कर्तृत्व नाही का असं काहीतरी करून दाखवा. आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला काय करायचंय हे डोक्यामध्ये ठेवा आणि पुढे चालत राहा. आणि प्रत्येक आपल्याला पाहिजे त्या गोष्टीमध्ये किंवा कलेमध्ये यश प्रदान करा. इतकं यश तुमच्या आयुष्यामध्ये मिळवा. इतकं यश मिळवा की त्या पोरीचा बाप स्वतः तुमच्याकडे आला पाहिजे आणि विचारायला पाहिजे की माझ्या मुलीशी लग्न करशील का नाही का. इतकं आपलं यश प्रदान झालं पाहिजे. इतकं आपलं कर्तृत्व झालं पाहिजे. म्हणून बाकी काय त्यासाठी आपण सक्षम झालं पाहिजे आणि त्यासाठी काय करायला पाहिजे ते केलं पाहिजे. बाकी काय आज या ठिकाणी मुली आहेत नाही का. त्या मुलींना इतकं सांगेल की बाबाने तुमचा आयुष्यामध्ये काय करायचं ते ठरवा. तुम्हाला किती मेकअप करायचा तेवढा मेकअप करा. कोण तुम्हाला अडवणार नाही. कारण मेकअप करणं हा स्त्रीचा हक्क आहे नाही का. तुमच्या मुलीला नक्की जाऊन घरी सांगा की तुला किती मेकअप करायचा तेवढा मेकअप कर. हा मेकअप या तुझ्या चेहऱ्यावर लागलेला डाग त्या मेकअपने पुसला जाईल परंतु तुझ्या चारित्र्यावर लागलेला डाग कधीच पुसला जाणार नाही. त्याच्यामध्ये आपल्या आई वडिलांची मान कधी खाली जाणार नाही. असं कृत्य मात्र आपल्या मुलीकडून होऊ नये आणि ते मुलीने पाळावे हे मात्र आवर्जून या नक्की सांगेल. आणि काय एक प्यार का नगमा है मौजों की रवानी है. एक प्यार का नगमा है मौजों की रवानी है. जिंदगी Oh
आज आपल्या पावनादेवी मंदिरामध्ये डबल वारीचा सामना आहे आणि या सामन्याच्या निमित्ताने भजन सम्राट बुवा श्री दुर्वास गुरुबुवा या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्या श्रीदेव आरेश्वर पावनादेवी उत्सव समितीच्या वतीने त्यांचं या ठिकाणी छोटासा सत्कार होत आहे. आपण तो स्वीकारावाची आपल्याला विनंती आहे. आमच्या मंडळाचे अध्यक्ष आणि सर्वच मंडळींनी या ठिकाणी यावं, त्यांचा बुवांचा या ठिकाणी सत्कार होत आहे. यापूर्वी सुद्धा याच मंदिरामध्ये बुवांची या ठिकाणी वारी झालेली आहे. जाधव बुवा बर्करे या ठिकाणी त्यांची वारी होती. जरा बुवांसाठी जोरात टाळ्या वाजवा. ते भजन सम्राट आहे आणि खूप त्यांची भजनं आम्ही ऐकतो युट्यूबच्या माध्यमातून. खूप छान आपण आल्याबद्दल आम्ही आमच्या आरेगावाच्या वतीने आणि उत्सव समितीच्या वतीने मनपूर्वक आभारी आहोत. धन्यवाद. सबस्क्राईब करा.